TBCB च्या माध्यमातून ट्रान्समिशनची कॅपॅसिटी वाढवतो, मोठ्या प्रमाणात अतिशय किफायतशीर दरामध्ये आपले काम चाललेलं आहे आणि जवळपास 24 प्रकल्पांच्या माध्यमातून 31,000 कोटी रुपये हे त्याच्यामध्ये आपण खर्च करतो। एवढंच नाही तर मला सांगताना आनंद वाटतो, कारण सातत्याने या ठिकाणी अभ्यास न करता, म्हणजे तुम्ही नाही म्हणत, काही लोक अभ्यास न करता विजेचे दर वाढले, विजेचे दर वाढले, विजेचे दर वाढले असं सांगतात। मुळात आपण जर बघितलं तर साधारणपणे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतके कमी दर आपण या ठिकाणी केलेले आहेत। क्रॉस सबसिडी अधिभार आपण त्या ठिकाणी कमी केलेला आहे। त्यामुळे आपण जर विचार केला तर घरगुती ग्राहकांना 0 ते 100 युनिटमध्ये ज्यात 70% ग्राहक येतात, पुढील 5 वर्षात त्यांचे दर 26% कमी होणार आहेत, दरवर्षी कमी होणार आहेत। 100 ते 300 यांचेही 5% कमी होणार आहेत आणि जवळपास औद्योगिक ग्राहकांसाठी सौर ऊर्जा कालावधीमध्ये ₹2.17 सूट ही आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। मला सांगताना आनंद वाटतो, इयर ऑन इयर दरवर्षी आपलं विजेचं बिल 9% ऍव्हरेज वाढायचं, 9% ऍव्हरेज दरवर्षी गेल्या प्रत्येक वर्षामध्ये। आता 2025 नंतर 26, 27, 28, 29, 30 5 वर्षाचा टॅरिफ फिक्स झालेला आहे आणि दरवर्षी 1.2% ऍव्हरेज ते कमी होणार आहे, आता वाढणार नाहीये। राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदा झालं 5 इयर टॅरिफ मध्ये, मल्टी इयर टॅरिफ मध्ये। आणि आपण जे करार केले, आपल्याला कमी दरात जी वीज मिळते आहे, या कमी वीज दराच्या वीज खरेदी करारांमुळे वीज खरेदी खर्चामध्ये 66,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे, 66,000 कोटी रुपयाची। आणि या संदर्भात आयोगाने आता आपल्या दरांना अंतिम मान्यता दिली आहे, ज्याच्यामध्ये औद्योगिक जसं मी सांगितलं हे -8% होतील, वाणिज्यिक -6% होतील आणि घरगुती हे -26% होतील। अशा पद्धतीनं हे या ठिकाणी करण्यात आलंय। आणि मला हे पण सांगताना आनंद वाटतो, आपण सगळे MSEBला किंवा आपल्या महावितरणला नेहमी बोलतो आणि खरे आहे, म्हणजे अडचणी असतात, कधी ट्रान्सफॉर्मर जळतं, हे होतं ते होतं, त्यामुळे बोलणं साहजिक आहे। पण हे जे काही आपण एनर्जी ट्रान्झिशन केलं आणि जे काही या ठिकाणी रिफॉर्म्स केले आहेत, याची देशाने नोंद घेऊन आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे 55 अवॉर्ड मिळाले आहेत। 55 ऊर्जा क्षेत्रातले गेल्या 2 वर्षातले सगळे अवॉर्ड हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत। आणि आपण जर कुठे कमी राहिलो तर ते एवढंच कमी राहिलोय की आपण आपल्या महावितरण कंपनीला सबसिडीचे पैसे उशिरा दिल्यामुळे त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये अडचणी आल्या, पण आता त्या पण आपण दूर केल्यात। यावर्षी ती बॅलन्स शीट आपण क्लीन करणार आहोत। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।